आणि एक आरोप झाल्यानंतर स्वतः उत्तर प्रदेशच्या सरकारने या संदर्भात SIT नेमली, श्रीराम मंदिरच्या ट्रस्टने स्वतः तक्रार केली आणि त्यामुळे जी काही चौकशी चालू आहे ती पारदर्शी प्रामाणिकतेने चालू आहे. आम्हाला लपवायचं काही नाहीये आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल. नाही बघा, घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत आणि वारंवार प्रशासनाने सूचना दिल्यानंतर सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी यात हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे, त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्यांची चौकशी केली जाईल आणि कुठलाही हलगर्जीपणा प्रशासनातला हा सहन केला जाणार नाही, हेच आमचं सांगणं आहे. नाही, माझ्या माहितीनुसार त्यांनी आयुक्तांच्या संदर्भात काही बोललेले आहेत, महापौरांच्या संदर्भात बोललेले नाहीये. त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे. या संदर्भामध्ये जे काही असेल ते राज्य सरकार योग्य तो निर्णय करत असतो आणि त्यामुळे त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. आगे आगे क्या होता है देखते रहो, इतना ही मी सांगेन. नाही, आता 9:30 वाजता मुंबईच्या 293च्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाची चर्चा होती. आम्ही माझ्यासह काही सदस्य या ठिकाणी वेळेच्या आत पोहोचलेले आहेत, पण मंत्री महोदय नसल्यामुळे अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलेलं आहे. मंत्री महोदय आली की चर्चेला सुरुवात होईल. हे बघा, प्रचंड पाऊस आहे, मंत्री महोदयांना यायला एक 10 मिनिटं उशीर झालेला आहे म्हणून सभागृह तहकूब केलेलं आहे. हे स्पेशल सिटिंग आहे. मंत्री महोदय आले की सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल.